नमस्कार. आज आपण बनवते वर्षभर टिकणारा, रंगाला आणि चवीला अस्सल असा गावरान काळा मसाला. इथे मी 1 किलो मिरची, 1 किलो खोबरं, अर्धा किलो धने घेतले आहे. धने घेताना ते खूप जास्त पिवळसर किंवा पांढरट नसावे. थोडे हिरवट पिवळर रंगाचे धने ताजे असतात आणि त्याचा सुगंध छान येतो. बाकी सर्व खड्या मसाल्यांचे अचूक वजन मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले आहे, ते तुम्ही नक्की चेक करा. आता सर्वात आधी आपण मंद गॅसवर धने आणि खोबरे भाजून घेऊ. मसाल्यासाठी खोबरं नेहमी किसूनच घ्या, म्हणजे खोबरं सगळीकडून एकसारखं प्रमाणात खरपूस भाजलं जातं. त्यानंतर खडे मसाले थोडे तेल टाकून खमंग भाजून घेऊ. इथे मी सगळ्यात शेवटी मिरची भाजणार आहे. मिरच्या मंद आचेवरच भाजून घ्यायच्या. लक्षात ठेवा, मसाले जास्त भाजायचे नाही, त्यामुळे मसाल्याला करपट वास येऊ शकतो. हे सर्व मसाले थंड झाल्यावर कांडप मशीन मधून दळून आणणार आहोत. हे बघा, आपला काळा मसाला तयार आहे. याचा सुगंध संपूर्ण घरभर पसरलाय. जर तुम्हाला मसाल्याचे अचूक प्रमाण आणि सर्व टिप्स डिटेलमध्ये जाणून घ्यायच्या असतील तर उद्याचा लॉंग व्हिडिओ बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.